अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत, पण अजूनही महायुतीचं जागा वाटप होईना. कुणाला किती जागा यापेक्षा कुणाला कोणत्या प्रभागात वाटा मिळतोय हेही कळेना. तिकडं महाविकास आघाडी ही महायुतीच्या जागा वाटपाकडे डोळे लावून बसली आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांपेक्षा महाविकास आघाडीलाच विरोधकांच्या जागा वाटपाची उत्सुकता लागली आहे. महायुतीत ज्यांना तिकीट मिळणार नाही ते महाविकास आघाडीला गळाला लावायचे आहेत असंही सांगितलं जातंय. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं घोडंही अडलंय. आहे की नाही गंमत? पण माजी खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांच्यात अजून एक डाव सुरू आहे. हा डाव कोणता हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस. शनिवारी रात्री नगरमधील शिवसेनेचे पदाधिकारी लोणीला आले होते. तेथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. त्यानंतर रविवारी शिवसेनेचे पदाधिकारी अनिल शिंदे, संजय शेंडगे, सचिन जाधव यांच्यासोबत आमदार संग्राम जगताप यांनी चर्चा केली. त्याच दरम्यान पालकमंत्री विखेही नगरमध्ये आले. जागा वाटपाचा तिढा सुटलाय असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. चर्चा सुरू आहे, लवकरच तोडगा निघेल असं आश्वस्तही केलं. रविवारी रात्री 8 वाजता माजी खासदार सुजय विखे पाटील हे नगरमध्ये आले. त्यांनी पुन्हा आमदार संग्राम जगताप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. विषय तोच, जागा वाटप. आता या सगळ्या बैठकातून अनेक मार्ग पुढे सरकत राहिले. महायुतीत माजी नगरसेवकांची संख्या जास्त आहे, नवे इच्छुकही जास्त आहेत. भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षातील नव्या कार्यकर्त्यांनाही संधी हवी आहे. त्यामुळे कोणाला तिकीट द्यायचं व कोणाला थांबायला लावायचं हा मोठा यक्ष प्रश्न आहे. आमदार संग्राम जगताप व शिवसेना दोन्हीही मागे हटायला तयार नाहीत. भाजपही दावा सोडायला तयार नाही. त्यातच केडगावातील कोतकर गटही महायुतीत येण्यास इच्छुक आहे. भाजपकडे त्यांच्या काही उमेदवारांनी मुलाखतीही दिल्या. शिवसेना शिंदे गटाकडे त्यांनी फिल्डिंग लावली आहे, परंतु राष्ट्रवादी त्यांना सोबत घेण्यास तयार नाही असं सांगितलं जातंय. या तिन्ही पक्षातील खरा वाद हा फक्त 3 प्रभागांपुरताच असल्याचं सांगितलं जातं. त्यातही भाजप व शिवसेना यांच्या जागा वाटपाचा समेट यापूर्वीच झालाय. ज्या प्रभागात गेल्या वेळी 4 जागा आल्या होत्या ते प्रभाग भाजप व राष्ट्रवादीने आपापसात वाटून घेतल्याचे सांगितलं जातं. सध्याचा वाद फक्त शिवसेनेसोबत सुरू आहे. प्रभाग 9, 13 आणि 15 मधील जागा भाजप व राष्ट्रवादी शिवसेनेला द्यायला तयार नाही. शिवसेना मात्र या प्रभागातील काही जागांवर अडून बसली आहे. हाच वाद गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू आहे. चर्चा होत आहेत, नेते बैठका घेत आहेत, पण उमेदवार हटायला तयार नाही. शिवाय याच प्रभागात सर्वात जास्त बंडखोरी होण्याच्याही शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळेच महायुतीचं जागा वाटप रखडलंय. महायुतीचं जागा वाटप का रखडलं याची 2 कारणं सांगता येतात. पहिलं कारण म्हणजे बंडखोरी टाळायची असेल तर जागा वाटपाचा सस्पेन्स शेवटपर्यंत कायम ठेवावा लागेल. अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार व मंगळवार हे 2 दिवस शिल्लक आहेत. या 2 दिवसात बंडखोरांशी संधान साधून व ज्यांना तिकीट मिळू शकणार नाही त्यांची समजूत काढून मार्ग काढण्याचा प्रयत्न विखे आणि जगताप हे दोन्ही नेते करतील असं सांगितलं जात आहे. दुसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जागा वाटप लवकर जाहीर केलं तर ज्यांना तिकीट मिळणार नाही त्यांच्याशी महाविकास आघाडी संपर्क करण्याची शक्यता जास्त आहे. महायुतीतील बंडखोर व नाराजांना गळाला लावण्याचे प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरू आहेत. त्यामुळेच आत्ताच उमेदवारी जाहीर केली तर महाविकास आघाडीच्या हातात आयतं कुलीत लागू शकतं असा धोका महायुतीला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचा शरद पवार गट व शिवसेनेचा ठाकरे गट महायुतीच्या जागा वाटपाकडे डोळे लावून बसलाय. महायुतीचे जे बंडखोर गळाला लागतील त्यांना महाविकास आघाडीकडून तिकीट द्यायचं असल्याने तेही जागा वाटप जाहीर करत नाहीयेत. सुजय विखे व आमदार संग्राम जगताप हे दोन्ही नेते राजकारणातले धुरंधर समजले जातात. आपल्यावरील नाराजीचा फायदा महाविकास आघाडीला मिळू नये यासाठी ते नक्कीच धक्कातंत्र अवलंबतील असे सांगितले जात आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या काही तासात थेट उमेदवारांना AB फॉर्म देण्याचा धक्का ते देऊ शकतात. महाविकास आघाडीला चाचपणी करायला वेळच द्यायचा नाही असा त्यांचा प्लॅनही असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच सगळं आधीच ठरवून घेऊन जागा वाटपाची यादी पत्रकारांकडे थेट मंगळवारीच येईल असाही अंदाज बांधता येतो. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.